एकीकडे गोरगरिबांची आणि सर्वसामान्यांची लग्न जुळत नाहीत, फसवणूक वाढते। गेल्या 10 वर्षापासून लग्नासाठी सरकारचं लक्ष वेधलं जावं म्हणून कोणी मोर्चे काढतात, तर कोणी वेगवेगळ्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधत आहे। लग्न लावून देणं ही सरकारची जबाबदारी नसली तरी सरकार यावर उपाय सांगण्याऐवजी फसव्या योजना जाहीर करून लोकांना रिकाम्या कामात गुंतवत आहेत। उद्योगपतींच्या विवाहाला हजेरी लावत त्यांचं कौतुक करत आहेत। समाज माध्यम सुद्धा गोरगरिबांच्या लग्नाऐवजी श्रीमंताची जास्त चर्चा होत आहे। सध्या मीडियावर चर्चेत असलेले हे आहेत भारतातील सर्वाधिक खर्च झालेलं विवाह सोहळे। यामध्ये नुकताच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह सोहळा पार पडला। या लग्नात झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चानं हा विवाह चांगलाच चर्चेत राहिला। या विवाहासाठी अंबानी कुटुंबाकडून जवळपास 5,000 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची चर्चा आहे। मात्र आता भारतात अनेक जोडप्यांचे विवाह आहेत ज्यामध्ये कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला। आज आपण देशात सर्वाधिक खर्च करण्यात आलेल्या जोडप्यांना विवाहाबद्दल जाणून घेणार आहोत। ईशा अंबानी आनंद पिरामल यांच्या लग्नात 700 कोटी रुपये खर्च झाला होता। 12 डिसेंबर 2018 रोजी मुकेश आणि नीता अंबानी यांची एकुलती एक कन्या ईशाचा आनंद पिरामल यांच्यासोबत झालेला विवाह सोहळा लक्षवेधी ठरला होता। ईशाने लग्नात 90 कोटी रुपयांचा लेहंगा घातला होता। या सोहळ्यावर 700 कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती आहे। याशिवाय 2004 मध्ये दिवंगत उद्योगपती सुब्रतो राय यांचा मुलगा सुशांतोचे रिचासोबत तर सुमंतोचे चांदनी सोबत लग्न झाले। 11,000 पाहुण्यांनी या सोहळ्याला हजेरी लावली। याशिवाय अजून काही शाही विवाह सोहळ्यांमध्ये 2013 मध्ये प्रमोद मित्तल यांची कन्या सृष्टीचा विवाह बँकर गुलराज बहल यांच्यासोबत झाला। स्पेनमध्ये 3 दिवस पार पडलेल्या या विवाहावर 500 कोटी रुपये खर्च झाले। 2015 मध्ये संजय हिंदुजा यांनी त्यांची गर्लफ्रेंड अनु महतानी सोबत विवाह केला। उदयपूर येथे पार पडलेल्या या शाही विवाह सोहळ्यावर एकूण 150 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते। यासह विराट अनुष्काने लग्न खर्चामध्ये सुद्धा अनेकांचे डोळे टिपले। 2016 मध्ये राजकीय नेते गल्ली जनार्दन रेड्डी यांची मुलगी ब्राह्मणीचा विवाह राजीव रेड्डी यांच्यासोबत झाला। या विवाह सोहळ्यावर 500 कोटी रुपये खर्च करण्यात आले। 2017 मध्ये ऑस्ट्रिया येथे स्टॅलियम ग्रुप फाउंडर सुनील वासवानी यांची मुलगी सोनमचा नवीन फाबियानी यांच्यासोबत विवाह झाला। यावर 210 कोटी रुपये खर्च केला गेला। 2017 मध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी इटलीमध्ये विवाह झाला। विरुष्का म्हणून लोकप्रिय असलेल्या जोडीच्या लग्नावर 100 कोटी रुपयांचा खर्च झाला होता। या विवाहाच्या खर्चात काही गावं दत्तक घेता आली असती, गोरगरिबांचं भलं करता आलं असतं। गोरगरिबांच्या जीवावर मोठ्या झालेल्या उद्योगपतींना आणि सरकारला याचं काही घेणं देणं नाही, हे मात्र खरं। तुम्हाला काय वाटतं ते